हे सगळं महाराष्ट्र प्रेम मी एका बाजूला अनुभवतोय, त्याच क्षणी हा गद्दार टेबलावरती हातात दारूचा ग्लास घेऊन नाचत होता. मला माझं व्यक्तिगत काही नाही, माझं काय व्हायचं आहे तुमच्यासाठी होईल, पण गद्दारी सेलिब्रेट करणारा हा आपला आमदार होऊ शकतो. बाकी दादागिरीचं माझ्यावरती सोपवा तुम्ही. तुम्ही इथून नितीनला निवडून द्या. याला सांगतो, तुला खडी फोडायला नाही पाठवलं ना, कारण एक तर गद्दार, सगळा चोरीचा मामला, आपलंच नाव चोरलंय, निशाणी चोरले, आणि काय मोठा हसत फोटो लावलाय. चोर तो चोर वर शिरजोर. ही मस्ती ही उतरवायची नाही तर काय डोक्यावर घेऊन फिरवायची. इकडे बाकीची जी काय कामं आता नितीन दादा तुम्हाला सांगत होता, 5 वर्ष आमदार होता, 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो, माझ्याकडे एकही कुठल्या इथलं विकासाचं काम घेऊन आलं नाही. 2.5 वर्ष झाल्यानंतर यांनी गद्दारी करून सरकार पाडलं, खोके घेऊन तिकडे गेला, म्हणजे जनतेला धोके आणि स्वतःला खोके. खोके घेऊन तिकडे गेल्यानंतर ठीक आहे, माझ्यावरती आरोप करा, पण मग 2.5 वर्षामध्ये या कर्जत विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये किती विकास कामं केली, काय हिशोब आहे? कॉन्ट्रॅक्ट खूप दिली गेली. संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे गद्दारी झाले तिथे तिथे मी पाहतोय कॉन्ट्रॅक्ट खूप दिले गेलेत. पैसा दिला गेलाय, सरकारच्या तिजोरीतून पैसा दिला गेलाय, पण तो खालपर्यंत आलेलाच नाही. मग कोणी खाल्ला हा पैसा? 50 खोक्यात आहे ना सुट्टे पैसे झालेले आहेत. 50 खोक्याचं काय कौतुक सांगताय? 50 खोके तर असे सुट्टे पैसे आहेत. हजारो कोटींनी यांनी महाराष्ट्र लुटलेला आहे, महाराष्ट्र लुबाडलेला आहे. आज लीनाताई आपल्या सोबत उभ्या आहेत तिकडे पनवेल मधून. कशासाठी उभ्या आहेत? का या सगळ्यांचा घरी वेळ जात नाही म्हणून विधानसभेत जायचे? जसा नितीन तुमच्यासाठी लढतोय, खरं म्हटलं तर निवडणूक जवळ आल्यानंतर आणखीन काही आले होते पैसेवाले, साहेब आम्हाला उमेदवारी द्या, आम्हाला उमेदवारी द्या. माझ्याकडे पैसा कोण किती होतो याला किंमत नाही, निष्ठेने हातामध्ये भगवा कोण धरतो याला मी किंमत देतो. आणि या नितीनकडे कदाचित त्यांचे एवढे पैसे नसतील, तिकडे पैशाचा महापूर आहे, पैशाचा धबधबा आहे, पण या पैशाच्या महापुरामध्ये तुम्ही तुमच्या निष्ठेचा खडक वाहून देणार आहात का पहाडासारखे उभे आहात? किती महापूर येऊ दे, आणि महापूर येतो आणि जातो. आता पैसा यांचा बाहेर येईल. पैसे देऊन मत विकत घेणारी ही अवलाद महाराष्ट्राला काय सुख देणार, काय समाधान देणार? आणि पैसे आता देतील आणि सगळीकडे होर्डिंग लागलेत. तुमच्याकडे लागलेत का? काम काय केले, काम भारी लागले, केले काम भारी, लुटले तिजोरी, केले गद्दारी, पुढे लाचारी. काय नाही, घरी म्हणजे गुवाहाटीला पाठवून द्या, गुवाहाटीला द्या पाठवून.